बघा भावांनो, शेवटी बर का आम्ही सोयाबीन कापायला चाललो होतो. तेवढ्यात काय झालं माहिती का भावांनो, मालकाला कॉल केला पप्पांनी. पप्पा बोलले की लय लांब आहे, ही ती काय काय गोष्टी बोलले काय माहित नाही. का अंतर लांब असले मग मला काय ऐकू आलं नाही एवढं. मग काय बोलले एवढं काय माहित नाही आपल्याला भावांनो. विषय काय करायला माहितीये का, आता आम्ही चाललोय भावांनो घरी. आज आहे ना दिवसभरामध्ये एकच एकर कापून गोळा केलं भावांनो. आज हजेरी बी एवढी पडली ना आम्हाला. हजेरी पडली फक्त 500-700 रुपये हजेरी पडली असेल. बट भावांनो, हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बघा भावांनो, आत्ता जस्ट बरं का आम्ही आलो रानात सोयाबीन कापायला बरं का. पप्पाने सोडलं आम्हाला इथं रस्त्यावर सोडलं. पप्पानी तुम्हाला दाखवतो. ही रस्ता आहे ना इकडचा, ह्या साईडचा. हा रस्ता आमचं गाव आहे आणि ह्या साईडला जातंय ना इकडं दुसरीकडे जातोय रस्ता. सोयाबीन कापायचं आपल्याला. आज आहे ना भावांनो, मला सांगतो बरं का, ज्या मालकाचं काल कापलं होतं ना त्याच मालकाचं आज तेच रान आहे. 1 एकर रान आहे. आणि काल जे झालं ना, आपण सगळं सोयाबीन वगैरे गोळा करून कापून वगैरे सगळं घेतलं पूर्णपणे सगळं झालं आपलं. ह्या रानामध्ये ना तुरीचे झाड आहेत भावांनो. म्हणजे तूर आहे, पूर्ण तूर लावलेली. ही रान आहे 1.5 एकर. बट ह्यामध्ये ना तो मालक आहे ना 1 एकर लावणार आहे. म्हणजे हिशोबामध्ये 1 एकर पकडणार आहे. सगळं भावांनो कशी तूर आहे बघा ना. ही तूर आहे आणि ही सोयाबीन. किती पट्टे आहेत असं नाही ना म्हणलं तरी मॅक्झिमम एक 10-12 पट्टे असते तुराचे, आपल्या सोयाबीनचे. तुरीची पण तेवढीच असते. दोन्ही पण एका रानामध्येच केलंय मालकानी किती मोठं डोकं लावलंय बघा भावांनो. मालक लय मोठा असल्यामुळं मालकानी थोडाफार डोकं लावलंय. ते घरचे व्यवस्था आम्ही कापून घेतो. आता ह्याची हाईट बघा आमच्या लेवलला आहे. आम्ही एकदा असं सर कापत गेलो ना, खूप लांब कापत गेलो ना तर आम्ही कोणाला दिसणार नाही. बघा ना भावांनो, जेव्हा दिसतं कधी पलीकडे ऊस आहे त्या ऊसापर्यंत ही बांध आहे. म्हणजे इथून ते ऊस म्हणजे पलीकडचा बांध कमीत कमी नाही ना म्हणलं भावांनो 200 मीटरचं अंतर आहे भावांनो. आता आम्ही 100-200 110-15 मीटर गेलो पुढं तर कोणाला दिसणार नाही ना. फक्त मग हा एक आणि मी एक, आम्ही दोघं आहेत कापायला. कधी मास्क लावलं तर दिसणार नाही. तो ती आपल्या ब्लॉग मध्ये यायचं नको म्हणते, तोंड दाखवायला नको. बघा भावांनो, फायनली बरं का आत्ता जस्ट माझी एक पात लागली. कारण सोयाबीन खूप आहे. बघा भावांनो, आहेत ना सगळे माझ्यानंतर आहेत बरं का. म्हणजे मी आधी पाताला लागलो होतो, माझी आधी पात लागली, काय विषय नाही. ही माझा भाऊ पण बघा माझ्या आधी कापायला सुरुवात केली ती, अजून सुद्धा तेव्हा जपायला लागलाय भावांनो. तेव्हा काल आलाय भावांनो, तो शाळेवरून आलाय. त्याला दिवाळी सुट्टी लागलेत काल, 10वीला आहे तो आता. तो आलाय. मला वाटलं तो आज माझ्यापेक्षा जास्त कापण किंवा माझ्यापेक्षा जास्त पुढे जाईन असं वाटलं होतं. बट तो आहे ना, तो महागच आहे अजून. आणि तो पण मास्क लावून तोंडाला सोयाबीन कापायला लागलाय. कसलं भारी बघा भावांनो. काय विषय नाही, असू द्या भावांनो. सगळे अजून तेव्हा इकडे कडला ह्या साईडलाच बघा भरपूर बघा दिसत पण नाही भावांनो. कारण की आहे ना सगळं तुरीचे झाड आहेत. तुरी लावलेली मालकानी, सगळी तुरी लावलेली मालकानी म्हणून. बट दिसणार नाही तुम्हाला भावांनो एवढं, पण तुम्हाला थोडंफार दिसत असं नव्हता भावांनो. बघा ह्या साईडला सगळे हा दिसले बघा, तुम्हाला दिसले असतील भावांनो. काय विषय नाही. आता चला भावांनो, आता आहे ना दुसऱ्या पाताला आपण लागू. कारण सकाळचं लवकर उरकतंय रान. सकाळी उरकलं तर बरं आहे भावांनो. आणि ह्या मालकाचा भावांनो 1 एकर शेवट राहिलंय. एवढे 1 एकर झालं ना, ह्या मालकाचं सगळं रान संपलं म्हणायचं. बघा भावांनो, आत्ता ज्येष्ठ बरं का मम्मीची पात घेऊन आलो मी. मला लागली भूक. मम्मीला म्हणलं मी जेवणार आहे, मला भूकले लागले. मी सकाळी जेवलो नाही, काहीच खाल्लं बिल्लं ना. आंघोळ करून डायरेक्ट कामावर आहे तसं आलो. म्हणून मम्मीला म्हणलं मी जेवण करून घेणार. बघा भावांनो, मम्मीने काय बनवलं आज बघू, तुम्हाला दाखवतो जेवायला. कारण की माझं आवडतात ना खूप काय असतात पदार्थ घरी आल्यानंतर खायचे. म्हणून आहे ना मम्मीने काय काय आणलं तुम्हाला दाखवतो भावांनो. मालकाने काय केलं माहिती का, आता ज्येष्ठ पाणी आणलंय. मी पाण्याची वाट बघत होतो, पाणी का आणतात. पण आता ज्येष्ठ मालकाने पाणी ठेवून गेले. तर वर पण असं मस्त एक पिशवी बांधून आणली, वर प्लास्टिकची पिशवी बांधली असं वर, म्हणजे हात कचरा बिचारा पडू नये ना म्हणून. बघा भावांनो, स्वतः मालक बरं का, 70 एकर शेती त्यांना मालकांना. तर 70 एकरच्या शेतीवाल्या मालकांनी स्वतः पाणी इथं ठेवून गेलेत आणि आम्हाला बोलून पण गेले. जस्ट 5 मिनिटा खालची गोष्ट भावांनो ही. हो का, आता हो का मम्मीनं पिरू आणलंय, हे टेप आणलंय भावांनो. कसं असतं माहिती का, प्रत्येक रानामध्ये आलो ना आम्ही तर हे आमच्यापाशी 100 फुटात टेप असते. मग त्या माणसांच्या समोर, म्हणजे कोणा शेतकऱ्यांच्या माणसांच्या समोर रान मोपन घेण्यासाठी आम्ही टेप आणतो भावांनो. मम्मीने काय काय आणलं जेवायला, भात, डब्बे आणलेत भाजीचे, हो भाकऱ्या. कसं आणलं बघा मम्मीने जेवायला. हो का असते चिरगोट्यामध्ये मम्मीने बांधून आणले चपात्या, भात काय.
काय काय आणले काय माहिती मम्मीने. चपाती आणल्या त्याच्यामध्ये, ह्यामध्ये भाकर आहेत. ज्वारीची भाकर आहे भावांनो, चपाती वर आहे ज्वारीची भाकर आहे. ह्यात पेरू वगैरे आणले मम्मीने. कालच्या रानामध्ये आम्ही पेरू घेतले होते, त्या मालकाने दिले ते आम्हाला पेरू. ते पेरू पण आणलेत भावांनो मम्मीने आज खायला. चला भावांनो दाखवतो तुम्हाला. बघा भावांनो मम्मीने बघ काय काय आणली. चटणी आणली, इथं भाकर आहे, चपाती आहे, भेंडीची भाजी. बघा भावांनो फायनली बरं का सगळं कापून झालं. आता गोळा करायचं काम करायचंय. आता घरच्यांनी बरं का फॅमिली मधल्यांनी कोणी सुद्धा जेवण केलं नाही, फक्त मी एकट्यानेच मागा जेवण केलं. ते जेवायला लागलेत आता जेवणार आहेत ते. मग भावांनो निम्म रान तर सगळं तुरीचे झाड आहेत आणि निम्म रान आहे ना सोयाबीन आहे, तुरीचं आहे आणि निम्म सोयाबीन आहे. बघा भावांनो हो का कसले ढिगारे आहेत हो का. सगळं आता एवढं सगळं गोळा करून घ्यायचंय. आणि गोळा कुठं करायचं भावांनो, इथं गोळा करायचं सगळं ह्या ठिकाणी. जे सवळ टाकले मग मालकाचं हे बघा, ही एवढं ह्या ठिकाणी सगळं गोळा करून सगळं ढीक करायचं. हे काय माहिती का, आता जायचं जेवायला. तर मला पण थोडी भूक लागली, मी पण थोडं जेवण घेतो, कारण की नंतर टेन्शन नको आपल्याला. आता भावांनो आहे ना, एवढं गोळा करून झाल्यानंतर आहे ना, तिकडे पप्पानी 1 एकर घेतलंय, तिकडे कापायला जायचंय आज. बघा भावांनो गोळा करत चालय बरं का. माझे वडील आहे ना निम्म रान झालं तरी पण ढिगाऱ्यावर थांबले होते. आता ज्येष्ठ आलेत ते मामा. मामानं साड्या बरोबर आणल्या नाही भावानं गोळा करायला ना. कालच्यासारखं आज एवढं नाही चांगला दिवस, बट कसं पण गोळा करून घेतोय भावानं आम्ही. चला आता गोळा करून घेऊ आता एवढं सगळं. गोळा झाल्यानंतर ना दाखवतो. चला भावांनो फायनल बरं का सगळं गोळा करून झालं. तुरीच्या रानामधलं सोयाबीन सगळं गोळा केलं, सगळं ढिगारा बिगारा केलं. आता चाललोय दुसऱ्या रानाकडे. तिकडे 1 एकर घेतलंय वडिलांनी, तिकडचं कापून गोळा करायचं आता भावांनो आपल्याला. चला भावांनो आपण जाऊ आता आपल्या दुसऱ्या शेताकडं. बट आपलं नाही, शेतकऱ्यांचं इथे, पण आपण गुत्त घेतलंय कापायला. चला भावांनो आता एवढं आपण जाऊ तिकडं. आपण सोयाबीन चाललोय आम्ही घरी आता. तर मालकाने कॉल केला अजून परत काय बघा भावांनो. पप्पा थांबले तर इथं. मालकाला वल्ल ह्या असल्यामुळं भावांनो आहे ना आम्हाला जमणार नाही कापायला, कारण की वल्ल असल्यावर कापता येत नाही आणि परेशानी बी लय होती कापायला, जड जाते भावांनो. आणि अंतर पण खूप लांब असल्यामुळे ना आज कापणं होणार नाही. इथं सोयाबीन आपलं एंड होते भावांनो. सोयाबीन तर संपतंय आता. हे शेवटचे 1 एकर होतं ते पण फिसकाटून गेलं सगळं. चला भावांनो आता विषय काय, वातावरण भावांनो फायनली बरं का आम्ही घरी आलोय आता जस्ट. आता फ्रेश वगैरे व्हायचं जरा. असलं जरा सेटअप केलेलं आहे आमच्या घरामध्ये. सगळं भांडे कुंडी सगळे टाक्या, पाणी टाक्या सगळं, कॅरेट बिरेट भांडे कुंडी भावांनो. कसलं म्हणजे लय असू दे भावांनो, समजून घ्या. आता ही रॅक बिग पाणी ठेवायचं. हे आमचा सुरत भाई भावांनो. असे एक गरिबांचा भाऊ घर आहे. हे आमच्या आजोबाच्या काळामध्ये घर बांधलं होतं, आमच्या आजोबाने बांधलं होतं. बट आम्ही त्या घरामध्ये राहतो भावांनो. आता आहे ना आपल्याला जरा फ्रेश वगैरे व्हायचं. मग भावांनो फाइनली बरं का फ्रेश वगैरे. बट आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा, लाइक करना, शेयर करना और सब्सक्राइब करना. चलो आते नेक्स्ट ब्लॉग में.